हॅलो एव्हरीवन, तुम्ही सर्वजण कसे आहात? माझी खात्री आहे तुम्ही सर्वजण मजेत असणार आणि हाय व्हायब्रेशनमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शनची जर्नी फॉलोसुद्धा करत असणार. तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत स्वर विज्ञानविषयी. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनच्या मध्ये एक संवाद झालं होतं. त्यांचं फलस्वरूप आपल्याला एक अद्भुत ग्रंथ प्राप्त झाला, तो म्हणजेच श्रीमद भगवद्गीता. ह्या प्रकारे जेव्हा महापार्वती भगवान शिवजींना विचारतात की असं काय सूत्र आहे, काय जो तरीका आहे, काय प्रकार आहे, काय तो विज्ञान आहे, काय तो सिद्धांत आहे, जो व्यक्ती समजून घेईल तर त्याचं कल्याण होईल, तो सर्व व्याधी परेशानी बाधा विघ्नांपासून मुक्त होऊ शकेल. तेव्हा भगवान शिवजी सांगतात की असं जे विज्ञान आहे तो आहे स्वर विज्ञान. तो एक सुप्रीम सायन्ससुद्धा आहे. कशा प्रकारे एक व्यक्ती स्वर विज्ञानानेही आपल्या शरीराला, आपल्या विचाराला, आपल्या भविष्याला निर्धारित करू शकते, बेहतर करू शकते, सर्व काही ठीक करू शकते, सर्व प्रकारच्या समस्यापासून तो मुक्त होऊ शकतो. हे जे ज्ञान आहे ते शिव स्वरोदय ग्रंथाच्या माध्यमातून आज मी तुम्हाला देत आहे आणि शिव स्वरोदय ग्रंथाच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा हे प्राप्त झालेले आहे. ओके, तर कोणत्या प्रकारे आपण आपल्या स्वराला समजून घेतले तर आपण प्रत्येक समस्यापासून सुटकारा मिळवू शकतो. इथे हे समजून घ्या की दोन्ही स्वरामधून म्हणजेच इडा आणि पिंगळा ह्या दोन स्वरामधून कोणती पण एक नाडी आपली एका टाईमवर ॲक्टिव्ह असते. याची ओळख करण्यासाठी दोन्ही नोस्टलच्या खाली आपल्याला दोन्ही हाताची बोटं धरून चेक करायचं आहे. ओके, किंवा तुम्ही एक चीटसुद्धा घेऊ शकता. दोन चीट घ्या आणि एका नाकपुडीखाली एक चीट ठेवा, दुसऱ्या नाकपुडी, ज्याद्वारे जास्त एका नोस्टलमधून जास्त हवा पास होत आहे आणि जास्त ती चीट हलत आहे, ती म्हणजे ॲक्टिव्ह स्वर. ओके, किंवा कोणत्या नोस्टलमधून जास्त हवा पास होत आहे ती बोटाच्या आधारे सुद्धा तुम्ही चेक करू शकता की कोणत्या नोस्टलमधून हवा जास्त पास होत आहे, तर ती आहे म्हणजे ॲक्टिव्ह नोस्टल. म्हणजेच त्या नासिकामधून श्वास अधिक जास्त प्रमाणात बाहेर येते, ती आहे ॲक्टिव्ह नोस्ट्रल. ओके, हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. एका वेळेस एकच नाडी चालू असते, थोडा वेळपर्यंत ती चालेल, नंतर ती बदलून जाईल. किती वेळापर्यंत चालेल? लगभग 1 तास 20 मिनिटपर्यंत चालत असते मित्रांनो. हा जो वेळ असतो इतका वेळापर्यंत एक नाडी ॲक्टिव्ह असते, एक स्वर ॲक्टिव्ह असते, त्यानंतर तो स्वर बदलून जात असते, चेंज होत असते. तर ह्या नाड्या कोणत्या आहेत, किती आहेत, ह्या तुम्ही समजून घ्याल तर म्हटलं जाते की आपल्या शरीरामध्ये 72,000 नाडी आपल्या नाभीमध्ये असतात. ह्यामधून 24 नाड्या प्रमुख सांगितलेल्या आहेत. ह्या 24 नाड्यामधून 10 नाड्यांना विशेष खास सांगितलं आहे आणि ह्यामधून सुद्धा 3 नाड्या विशेष आहेत. इडा, पिंगला आणि सुषुम्ना ही आहेत. ओके, जे की आहेत कारण ह्या नाड्या जे माध्यमाने आपण आपल्या शरीराच्या प्रत्येक नाडीचं पूर्ण नाडीतंत्राला आपण प्रभावी करू शकतो. आणि त्या नाड्या कसे आहेत? आपली जी उजवी नोस्टल जे आहे ती आहे पिंगला, लेफ्ट नोस्टल आहे ती इडा, पिंगला जी आहे ती सूर्यासंबंधित आहे, इडा जी आहे चंद्राच्या संबंधित आहे. तर इथे याच्या प्रभावाला समजून घ्या की कोणती नाडी ॲक्टिव्ह होईल तर काय प्रभाव बघायला मिळणार. आजच्या वेळेत बोलणं, कारण ह्या धावपळीच्या जगामध्ये जेवढे पण व्यक्तीचे कार्य आहे, जशी त्यांची जीवनशैली झालेली आहे, बहुत सारी म्हणजे खूप धावपळीचं हे जीवन झालं आहे, प्रतिस्पर्धाने युक्त जीवन झालं. यामुळे त्यांची जी सूर्यनाडी आहे ते स्वाभाविकच जास्त ॲक्टिव्ह असते. जेव्हा ही सूर्यनाडी ॲक्टिव्ह असते तेव्हा व्यक्तीचं मन खूप चंचल होत जाते, अस्थिर होत जाते, क्रोध खूप येत असतो. हो की नाही? तर गलत प्रकारची विचार, वासना, कामना त्यांच्या मनात हे घर करून जात असतात. त्यांचं एक मेटाबॉलिझम फास्ट होऊन जाते. त्याचं शरीर जे असते ते दुबलं पतलं म्हणजेच बारीक होऊन जात असतं. शरीराची जी शक्ती असते ते समाप्त होऊ लागत असते. जर ही सूर्यनाडी खूप जास्त वाढून गेली म्हणजे खूप जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह राहिली आणि शरीरामध्ये उष्णता जास्त झाली तर त्याचविषयी हे सूर्यनाडीबद्दल मी सांगत आहे. ह्या प्रकारचे आपल्याला लक्षण दिसू लागतात. सोबतच शरीरामध्ये गरमीचं स्तर पण खूप अधिक वाढून जात असते. यामुळे काय होते की पित्ताची समस्या वाढत असते पित्ताची समस्या वाढत असते मित्रांनो. आणि हे जर तुम्ही मिळवून बघा की विचारांची, मस्तिष्काची, बुद्धीची स्थिती व्यक्तीची अशी नाही आहे की शारीरिक क्षमता व्यक्तीची हरवून बसत नाही आहे. काय पित्ताची समस्या नाही वाढत आहे, हे सर्व तुम्ही जुळवून बघा की मस्तिष्काची, बुद्धीची, व्यक्तीची अशी स्थितीच नाही आहे की ज्यामध्ये त्यांनी
शांतीचं थोडंफार तरी राहील. कारण जेव्हा स्वर जेव्हा जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह असते तेव्हा मस्तिष्क बुद्धीची स्थिती अशीच नाही राहत. ओके. शारीरिक क्षमता व्यक्तीची हरवून बसत असते. कशामुळे? ह्या स्वर जास्त ॲक्टिव्ह असल्यामुळे, शरीरामध्ये खूप जास्त उष्णता झाल्यामुळे. पित्ताची समस्या नाही वाढत का मित्रांनो? तर नक्कीच वाढते. पित्ताची समस्या वाढत असते. अजूनच खूप सारे असे लक्षण आपण सांगू शकतो ज्यामुळे स्पष्ट होऊन जाईल की आजच्या ह्या काळामध्ये हे जे सूर्यस्वर आहे तो व्यक्तीचा खूप सक्रिय म्हणजेच ॲक्टिव्ह झाला आहे. आणि हे जे सूर्यस्वर जेव्हा जास्त प्रमाणात अधिक ॲक्टिव्ह असते तेव्हा विज्ञान पण सांगते की राईट नोस्ट्रल जेव्हा ॲक्टिव्ह असते तेव्हा आपलं सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम जास्त ॲक्टिव्ह होऊन जात असते. आणि जेव्हा लेफ्ट नोस्ट्रल म्हणजे डावी नाडी जास्त ॲक्टिव्ह असेल तेव्हा कंट्रोल करेल सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीमला. आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम जेव्हा ॲक्टिव्ह होईल आपला तेव्हा आपण आपल्या शांतीच्या स्थितीमध्ये जाल. तेव्हा तुम्ही विश्रामाच्या स्थितीमध्ये जाल. पिंगला नाडीवर काम करण्याची जरूरत नाही आहे. याला ॲक्टिव्ह नाही करायचं आहे. कारण ह्या धावपळीच्या जगामध्ये इतके सारे धावपळीचे कार्य केल्यामुळे ते आपोआपच सूर्यनाडी ॲक्टिव्ह आहे. ओके. तर तुम्हाला असं सुद्धा प्रश्न पडेल की आपल्याला जरूरतच नाही आहे का सूर्यनाडीची? तर ती सुद्धा आहे. मी समोर ते सुद्धा सांगणार आहे. ओके. तर पिंगला नाडीवर काम करण्याची जरूरत नाही आहे का? याला ॲक्टिव्ह नाही करायचं आहे का? कारण आजच्या ह्या धावपळीच्या युगात सर्व कारणांच्यामुळे हा सूर्यस्वर तर अधिक वाढलेलाच आहे. आपल्याला करायचं काय आहे? तर आपली जे लेफ्ट नोस्ट्रल आहे चंद्रनाडी ॲक्टिव्ह करायची आहे. जर आपण याला ॲक्टिव्ह केलं चंद्रनाडीला तर समजा की इतकं छान अनुभव कराल की मानसिक स्तरावर डिप्रेशन, चिंता, तणाव, हर बिमारी जी दिमागाला घेरून असते ती सर्व हटून जाईल. शरीर ठीक होऊ लागेल. लाभच लाभ आपल्याला बघायला मिळतील. ह्यामुळेच हे बघा की योगीने सांगितलं आहे की जितके पण आपण प्राणायामचा अभ्यास करत असाल तेव्हा तुम्ही कसे करायचे आहेत प्राणायामचा अभ्यास? तर सने रतेन वेगत म्हणजेच धीमी गतीने करायचे आहे. तेज नाही करायचे आहे. तेज प्राणायाम कराल तर आपली सूर्यनाडी वाढून जाईल. हो की नाही? ह्याच प्रकारे आसनांचे अभ्यास पण खूप तेज कराल तर आपली सूर्यनाडी वाढणे चालू होऊन जात असते. सूर्यनाडी वाढवायची नाही आहे. योग प्राणायाममुळे लाभ घ्यायचे असतील तर आपल्याला कुठली नाडी चालू करायची आहे? चंद्रनाडी करायची आहे. आपल्याला चंद्रनाडी ॲक्टिव्ह करायची आहे बरं का मित्रांनो. तेव्हाच तुम्ही ह्या ध्यानाच्या स्थितीमध्ये तुम्ही जाऊ शकाल. तुम्ही विचार करा की ध्यानाच्या स्थितीमध्ये सूर्यनाडी ॲक्टिव्ह असताना जाऊ शकाल का? म्हणजे राग, डिप्रेशन यामध्ये जर असाल, जेव्हा ॲक्टिव्ह असेल सूर्यनाडी त्यामध्ये हे असतात लक्षण, आणि त्यावेळेस तुम्ही ध्यानात जाऊ शकाल का मित्रांनो? तर नक्कीच नाही. तर त्यामुळेच तुम्हाला चंद्रनाडीला ॲक्टिव्ह करायचं आहे. त्यामुळे तुम्ही ध्यानाच्या स्थितीमध्ये जेव्हा जाल ते चांगला अनुभव करा, शांतीचा अनुभव कराल. कारण हे चंद्रनाडी जी आहे शीतलतेचं प्रतीक आहे. तर तुम्ही हे पक्क समजून घ्या की तुम्ही चंद्रनाडीला ॲक्टिव्ह कराल तर आपले विचार ठीक, आपलं शरीर ठीक, आपलं शरीराचं तंत्र ठीक, तुम्हाला क्रोध येणार नाही, काम उत्तेजक विचार नाही येणार, शरीरामध्ये अतिरिक्त गरमी नाही वाढेल, ज्यामुळे तुम्हाला अनेक लाभ मिळतील. ओके. तर कोणत्या पद्धतीने ह्या चंद्रनाडीला ॲक्टिव्ह तुम्ही करू शकता तर ह्या गोष्टीला समजून घेऊया की चंद्रनाडी ॲक्टिव्ह करण्याची तुम्हाला विधीसुद्धा यामध्ये सांगणार आहे. तर ती विधी बघा. करायचं हे आहे की आलती पालती मारून म्हणजेच आपल्याला पद्मासनामध्ये बसून घ्यायचं आहे किंवा आलती पालती मारून साध्या पद्धतीने सुद्धा बसा. कमरेचा भाग ताठ ठेवा. म्हणजे आपले जे सेवनचक्र असतात, सुषुम्ना नाडीचं जे असते ते भाग ताठ ठेवायचा आहे. हळूवार दोन्ही नोस्ट्रलने दीर्घ खोलवर श्वास आणि गहरा श्वास आपल्याला घ्यायचा आहे. श्वासाला दीर्घ खोलवर घेऊन अंदर होल्ड करून ठेवा. श्वासाला होल्ड करून ठेवल्यानंतर 5 पर्यंत गिनती करा मनातल्या मनात. 1 2 3 4 5. ओके. ह्या पद्धतीने तुम्हाला मनातल्या मनात काउंटिंग करायची आहे आणि नंतर हळूवार श्वासाला बाहेर सोडायचा आहे. ह्या प्रकारे आपल्या अभ्यासाला परत करायचा आहे. तर नंतर हा अभ्यास 3 मिनिटपर्यंत तुम्ही करू शकता. नंतर तुमचे सूर्यनाडीची जी नोस्ट्रल आहे उजव्या हाताच्या बोटाने थोडा वेळ बंद करून ठेवा. थोड्या वेळाने आपलं काय होईल? चंद्रस्वर ॲक्टिव्ह होईल. त्यानंतर दुसरा अभ्यास ह्या प्रकारे करू शकता. नाडी शोधन प्राणायामचा अभ्यास यासाठी आपल्याला करायचा आहे. आपल्या उजव्या नोस्ट्रलला बंद करून हळूवारपणे डाव्या नोस्ट्रलने दीर्घ खोलवर श्वास भरून घ्यायचा आहे. श्वासाला अंदर भरून श्वासाला अंदर होल्ड करून ठेवत 5 पर्यंत गिनती करायची आहे मनातल्या मनात आणि उजव्या नोस्ट्रलने श्वासाला
सोडायचं सुद्धा आहे। नंतर उजव्या नोस्ट्रलने श्वासाला भरून घ्या, अंदर होल्ड करा, नंतर डाव्या नोस्ट्रलने सोडा। ह्या पद्धतीने सुद्धा करू शकता। त्यानंतरची दुसरी पद्धत आहे, उजव्या नोस्ट्रलला बंद करा आपल्या बोटाने, डाव्या नोस्ट्रलने दीर्घ श्वास घ्या आणि डाव्याच नोस्ट्रलने हळूवार सोडा। परत डाव्या नोस्ट्रलने हळूवार श्वास घ्यायचा आहे, होल्ड करायचा आहे, परत हळूवार श्वासाला डाव्याच नोस्ट्रलने सोडायचा आहे। ह्या प्रकारचं श्वसन लेफ्ट नोस्ट्रलने तुम्हाला करायचं आहे, इडानाडीने तुम्हाला करायचं आहे। यामुळे पण तुमची इडानाडी ॲक्टिव्ह होईल आणि तुम्हाला चांगले लाभच लाभ मिळतील। तुम्ही अभ्यास करत असाल तेव्हा तुम्हाला एकाग्रता पाहिजे असेल, चंद्रनाडीला असेल, ह्या पद्धतीने तुम्ही ॲक्टिव्ह करू शकता। त्यानंतर या कार्याला करा तर तुम्ही तुमच्यासाठी हे उपयोगी सुद्धा राहील। अन्य जे पण प्राणायामचे अभ्यास आहे ते तुम्ही धीमी गतीनेच करायचे आहे, या गोष्टीचं तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे। तर इथपर्यंत या विषयाला समजून घेतले आपण, बरोबर। ह्यामुळे चंद्रनाडीचा प्रभाव वाढणे चालू होऊन जाईल। तर आता तुमच्या मनात असा प्रश्न येईल की आम्हाला सूर्यनाडीची बिलकुलच आवश्यकता नाही आहे का मॅम? तर जरूरत नाही आहे का? तर मित्रांनो, तसं बिलकुलच नाही आहे। कधी कधी सूर्यनाडीची सुद्धा आपल्याला आवश्यकता पडत असते आणि आपल्याला केव्हा पडेल? कधी कधी सूर्यनाडीची पण आवश्यकता पडेल। तर केव्हा आपल्याला जरूरत पडेल? जेव्हा तुम्ही कोणत्या स्पोर्ट्ससाठी जात असाल, तुम्ही जिममध्ये जाऊन व्यायाम करत असाल तेव्हा सूर्यनाडी पाहिजे। जेव्हा तुम्ही असं कार्य करत आहात त्यामध्ये तुम्हाला शारीरिक बळाची आवश्यकता असेल तर त्यावेळेस तुम्हाला सूर्यनाडीची जरूरत पडेल। तसेच मलत्याग म्हणजेच मलविसर्जन करण्यासाठी सूर्यनाडीची जरूरत असते, गरज असते। म्हणून म्हणतात मल विसर्जनाच्या वेळेस तुम्हाला सूर्यनाडीला ॲक्टिव्ह करायचा आहे। सोबतच भोजन करण्याच्या अगोदर पण सूर्य स्वराला ॲक्टिव्ह कराल तर त्यामुळे तुमचं पाचनतंत्र दुरुस्त होईल, त्यामुळे पण तुम्हाला लाभ मिळतात। परंतु तुमच्या मनात परत असा प्रश्न येईल मित्रांनो की आमचं तर चंद्रस्वर चालू आहे आणि जरूरत आहे सूर्यस्वरची, तर याला तुरंत कसे बदलू शकतो बरं का? तर मित्रांनो, ह्यासाठी सुद्धा तुम्हाला सरळ सोपा प्रकार मी सांगितला आहे। तर तुम्हाला हे सांगणार आहे की नाडीला बदलण्याची सरळ विधी कोणती आहे। तर मित्रांनो, तुम्हाला सूर्यस्वरला ॲक्टिव्ह करायचा आहे तर तुम्हाला हा सोपा उपाय आहे। डाव्या कुशीवर तुम्हाला झोपायचं आहे। डाव्या कुशीवर तुम्ही जर झोपाल तर तुमचा उजवा स्वर तुमचा चालू होऊन जाईल, राईट स्वर ॲक्टिव्ह होऊन जाईल। उजव्या कुशीवर झोपाल तर तुमचा डावा स्वर चालू होऊन जाईल। परत एकदा सांगते, जर तुम्हाला सूर्यस्वरला ॲक्टिव्ह करायचं असेल तर डाव्या कुशीवर झोपा। डाव्या कुशीवर झोपाल तर उजवा स्वर चालू होईल, म्हणजेच तुम्हाला सूर्यस्वर मिळेल। त्यामध्ये तुम्ही जेवण करू शकता, त्यामध्ये तुम्ही मलविसर्जन करू शकता। ओके, तर हे डाव्या कुशीवर झोपा। डाव्या कुशीवर झोपाल तर उजवा स्वर तुमचा चालू होऊन जाईल आणि उजव्या कुशीवर जर तुम्ही झोपाल तर तुमचा डावा स्वर चालू होऊन जाईल। ओके, इथपर्यंत क्लिअर आहे मित्रांनो? तेव्हा तुम्हाला विश्रांती, फोकस, एकाग्रता, ध्यान ह्या प्रकारच्या स्थितीमध्ये असे कार्य करायचे असतील तर थोडा वेळ लगभग 3 मिनिटपर्यंत उजव्या कुशीवर झोपा, म्हणजे तुमचं लेफ्ट स्वर चालू होईल। ओके, जर तुम्हाला शारीरिक सक्रियतेचं काम करायचं असेल तर डाव्या कुशीवर झोपा, म्हणजे तुमचा उजवा स्वर चालू होऊन जाईल। जेवण करायला जायचं असेल तर थोडा वेळ तुम्ही डाव्या कुशीवर झोपा, म्हणजे राईट स्वर चालू होऊन जाईल। सॉरी, नंतर तुम्ही तो कार्य करू शकता। अजून एक प्रकार आहे मित्रांनो याला ॲक्टिव्ह करण्याचा, म्हणजे स्वर बदलण्याचा। एक तुम्ही स्माइली चेंडू घेऊ शकता किंवा हाताची मुठी बांधून त्याला जर तुम्ही तुमच्या डाव्या काखेमध्ये ठेवाल आणि थोडा हलका दाब द्याल तर थोड्याच वेळात म्हणजे 2 ते 3 मिनिट नंतर तुमचा उजवा स्वर चालू होऊन जात असते। आणि ह्या स्माइली चेंडू किंवा हाताच्या मुठीला उजव्या खाकेमध्ये ठेवून हलका दाब द्याल तर थोड्या वेळाने तुम्ही डावा स्वर ॲक्टिव्ह करू शकता, डावा स्वर चालू होऊन जाते। याला असं पण जोडल्या जाते की कित्येक स्थानावर तुम्ही बघितले असणार मित्रांनो की जे काही पहिलेच्या काळामध्ये योगी होते, योगदंड ठेवत होते हाताच्या खाली किंवा काखेच्या जवळ। जेव्हा त्यांनी हे योगी साधना करत होते तेव्हा ते आपल्या काखेजवळ किंवा हाताच्या जवळ योगदंड लावून साधना करत होते। यामुळे हे म्हटलं जाते की योगींचा असा अभ्यास होता की यामुळे त्यांनी त्यांचा नाड्यांना कंट्रोल करून ठेवत होते। म्हणजे कोणती साधना पण तुम्ही जर करत असाल तर त्यावेळेस तुम्हाला तुमची डावी इडानाडीची आवश्यकता असते, तेव्हा तुमचा डावा स्वर ह्या पद्धतीने कंट्रोल करून ठेवत होते, त्याला चालू करून ठेवत होते, म्हणजे ॲक्टिव्ह करून ठेवत होते। सोबतच चंद्रनाडीमध्ये
चंद्रनाडीमध्ये मूत्रविसर्जन केला जाते, त्यामुळे आयुष्यभर कधीच किडनीचे प्रॉब्लेम येणार नाही. परंतु ह्यासाठी काही अभ्यास आपल्याला पाहिजे आहे. थोडा वेळ लागेल, पण याचा तुरंत प्रभाव आपल्याला बघायला मिळेल अथवा नाही मिळेल, याला तुम्ही आजमावून बघा. 2 ते 3 दिवस तुम्ही करून बघा. आणि परत एक सांगते की जेव्हा तुम्ही मूत्रविसर्जन करत आहात तेव्हा तुम्हाला मूत्रविसर्जन करायच्या वेळेस आपल्याला चंद्रनाडी ॲक्टिव्ह करायची आहे. हे सहज शक्य आहे. तुम्ही राईट नोस्ट्रलला बोटाने बंद करून ठेवू शकता आणि त्यामध्ये करू शकता. ओके, यामध्ये तुम्हाला त्वरितच ज्यांना लघवीमध्ये जळजळ वगैरे होते त्यामुळे ते होणार नाही, किडनीचे प्रॉब्लेम येणार नाहीत. हे चंद्रस्वरामध्ये करायचं आहे. ओके, परत एक की ज्यांना डोकेदुखीचा त्रास असेल त्यांनी ह्या वेळेस जो ॲक्टिव्ह स्वर आहे म्हणजे जी ॲक्टिव्ह नाडी आहे त्याला तुम्हाला बंद करून ठेवायचा आहे 2 ते 3 मिनिटपर्यंत, आणि दुसरा स्वर आपोआप ॲक्टिव्ह होईल. त्यामुळे 100% डोकेदुखी थांबेल. मूत्रविसर्जनाच्या वेळेस दिवसभरात करताना चंद्रनाडीचा उपयोग करायचा, मल विसर्जनाच्या वेळेस सूर्यनाडीमध्ये करायचा. मी परत का सांगत आहे, तुम्हाला सहजरित्या समजून यावं यासाठी. ओके, तर थोडा व्हिडिओ लांब झाला आहे तर तुम्हाला अवश्य व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. त्यामुळे काय होईल, आपल्याला जे पाहिजे आहे ते ज्ञान आपल्याला मिळेल आणि आपलं जीवन हे सुरळीत आपण बनवू शकतो आणि 1000 बिमाऱ्यापासून आपण मुक्तता करू शकतो. ओके, आणि ज्यांचं पोट साफ होत नाही आहे त्यांनी हा उपाय कराल तर लगेच थोड्या वेळापर्यंत पोट साफसुद्धा होऊन जाईल. म्हणजे सूर्यस्वरामध्ये आपल्याला मल विसर्जन करायचं आहे. नंतर 2 ते 3 दिवस तुम्ही याला आजमावून बघा. नक्कीच यावर तुमचा 100% विश्वास बसेल. स्वरविज्ञान एक सुप्रीम सायन्स आहे. हे आइन्स्टाईनसुद्धा याचा उपयोग करत होते आणि विश्वाला शांतीचा संदेश देणारे जे भगवान गौतम बुद्ध होते त्यांनी सुद्धा ह्या स्वरविज्ञानाला आजमावत होते. तर तुम्ही सुद्धा आपल्या जीवनामध्ये स्वरविज्ञानाचा उपयोग करायचा आहे. आणि बाकी जे मी ह्या पूर्वी सांगितली आहे तुम्हाला, जे प्रकार सांगितले आहे कुशीवर झोपणेवाला, तो स्वर बदलण्यासाठीचा तुरंत काम करेल. बाकी तुम्हाला जे अभ्यास होईल याचा तर हे पण तुमच्यासाठी कार्य करेल. ह्या प्रकारे ह्या स्वरांना तुम्ही बदलू शकता आणि आपल्या कार्यानुसार म्हणजे जे काही कार्य आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या चंद्रनाडी किंवा पिंगला नाडीला ॲक्टिव्ह करू शकता, बदलू शकता. यामुळे तुम्हाला नक्कीच याचे लाभ होतात आणि सामान्य स्थितीमध्ये तुम्ही कसे चंद्रनाडीला ॲक्टिव्ह करून आपल्या स्वतःला राईट म्हणजेच बरोबर स्थितीमध्ये, बेहतर स्थितीमध्ये ठेवू शकता. हे सर्व प्रकारचे रोग, समस्या, तणाव, चिंता, डिप्रेशन सारख्या स्थितीमध्ये तुम्ही बाहेर येऊ शकता. तर हे आहे स्वरविज्ञान. तर हे स्वरविज्ञान आपल्याला शिकवत आहे. ओके, हे ग्रंथ आहेत त्यामधूनच हे ज्ञानसुद्धा आम्हाला प्राप्त झाले आणि आम्ही तुम्हाला देत आहोत. ओके, तर ह्या पद्धतीने तुम्ही स्वरविज्ञानचा उपयोग करून आपलं जीवन हे बेहतर बनवा. हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. थँक्यू. गॉड ब्लेस यू.